नमस्कार. आता आपण भेटणार आहोत यवतमाळ जिल्हा समन्वयक आमचे उमरखेडचे नेते नितीनजी भुतडा यांना आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काही प्रश्नांची उत्तरे. तर नितीन भाऊ नमस्कार. नमस्कार. आपल्या खरेदी विक्री संघाचे गाळे जे आहेत त्याचा काल परवा लिलाव झालेला आहे आणि ह्या लिलावातून फायदा झाला की घाटा झाला? खरेदी विक्री संघाला काय फायदा झाला असं तुम्हाला वाटतंय? मुळामध्ये खरेदी विक्री संघ या खरेदी विक्री संघावर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याच्या नंतर या खरेदी विक्री संघाला पुनर्जीवित करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. परंतु खरेदी विक्री संघाची जी जागा आहे ती जागा ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची आहे आणि 99 वर्षाकरिता ती खरेदी विक्री संघाला लीजवर देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही तत्कालीन कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे संचालक मंडळ होतं त्यांच्याकडे आम्ही विनंती केली की अशा पद्धतीनं जर आपण याला एनओसी दिली तर निश्चितपणानं डबघबाईला आलेली ही एक संस्था आहे, हिला पुनर्जीवित करता आपल्याला येईल. परंतु तत्कालीन काँग्रेसचं जे संचालक मंडळ त्या ठिकाणी होतं त्यांनी खरेदी विक्री संघाला अशा पद्धतीची एनओसी देण्याचा नकार दिला. परंतु त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी आली आणि सत्ता आल्याच्या नंतर पहिल्याच मीटिंगमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आम्ही त्या ठिकाणी खरेदी विक्री संघाला तशा पद्धतीची एनओसी दिली आणि ती एनओसी दिल्यामुळे खरेदी विक्री संघाला बाकीच्या सगळ्या प्रोसेस करून सगळ्या शासकीय परवानग्या प्राप्त करून परवाला या ठिकाणी खरेदी विक्री संघाच्या दुकानाच्या गाळ्याचा लिलाव करण्यात आला. आणि मला आनंद होतो की 5 मजल्याचं हे कॉम्प्लेक्स आम्ही त्या ठिकाणी निर्माण करत आहोत. 5 मजल्याचं आणि त्यातल्या एकाच मजल्याचं आम्ही ऑप्शन केलं. अच्छा. म्हणजे ग्राउंड फ्लोअर जो की अंडरग्राऊंड राहील आणि फर्स्ट फ्लोअर, त्या फर्स्ट फ्लोअरचाच आम्ही लिलाव केला आहे आणि त्या फर्स्ट फ्लोअरच्या लिलावामध्येच आम्हाला साधारणतः 5.25 कोटी रुपये हे 25 दुकानाच्या हर्रासामधून प्राप्त झाले. बापरे, म्हणजे 5.25 कोटी. 5.25 कोटी रुपये. जेव्हा की आमचं जे कॉम्प्लेक्सचं पूर्ण बांधकाम आहे 5 गाळ्याचं ते बांधकाम माझा असा अंदाज आहे की साधारण जे इस्टिमेट बनलेला आहे त्या इस्टिमेटनुसार आणि सगळ्या गोष्टी आपण सगळ्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी दिल्या तरी 4 कोटी रुपयामध्ये आमचं साधारणतः पूर्ण कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि आता उर्वरित जे 4 मजले आहे या 4 मजल्यातून जी आम्हाला रक्कम त्या ठिकाणी येणार आहे ती वेगळी. आणि त्यामुळं निश्चित जी तालुक्यातली अतिशय मोठी अशी संस्था होती खरेदी विक्री संघ, जी की योग्य नियोजनाच्या अभावी त्या ठिकाणी पूर्णतः डबघबाईला आली होती. आपल्याला अवगत असत की खरेदी विक्री संघामध्ये ज्यावेळी आमचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निर्वाचित झाले त्यावेळी त्यांना बसण्याकरता खुर्च्या सुद्धा त्या ठिकाणी नव्हत्या. इतकी वाईट अवस्था खरेदी विक्री संघाची होती. त्या ठिकाणी येणाऱ्या कुठच्याही शेतकऱ्याला चहा पान करण्याची व्यवस्था सुद्धा खरेदी विक्री संघामध्ये नव्हती. परंतु आज जर आपण त्या ठिकाणी बघाल तर अतिशय चांगली स्थिती, फायनान्शियल स्थिती सुद्धा खरेदी विक्री संघाची खूप चांगली झाली आहे. आणि त्यामुळं निश्चित उद्या हे कॉम्प्लेक्स झाल्यामुळं त्या ठिकाणी भाड्याच्या रूपातून, डिपॉझिटच्या व्याजाच्या रूपातून आणि इतर सगळ्या व्यवसायातून खरेदी विक्री संघ हे पुनर्जीवित त्या ठिकाणी होईल आणि निश्चित या संस्थेला पुन्हा भरभराटीचे आणि चांगले दिवस आपल्याला पाहायला मिळतील. पण तुमच्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते चितनराव कदम यांनी स्टे आणला होता. नाही, तो विषय आपला जी स्वर्गीय भाऊसाहेब माने आपला जिनप्रेस जो आहे त्या संस्थेशी संबंधित तो विषय होता. अच्छा. मुळामध्ये मी पर्सनली या स्वभावाचा आहे की ज्यावेळी आपली निवडणूक होत असते त्याच वेळी आपण राजकारण केलं पाहिजे. इतर वेळा आपण त्या ठिकाणी राजकारण न करता विकासाचं राजकारण आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि त्यामुळं चितनराव सरांनीही जो काही तक्रार करून पालकमंत्र्याकडून त्यावर स्टे त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला होता तो मुळामध्ये गैरसमजातून त्या ठिकाणी झालेला आहे. मुळामध्ये अशा पद्धतीचं कुठलंही अव्यवहार किंवा चुकीचं काम एकाही संस्थेमध्ये आमच्या सहकारी त्या ठिकाणी चालू नाही आहे. आपण जर त्या ठिकाणी बघाल की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती आणि उपसभापतीची निवड झाल्याच्या नंतर आम्ही कठोर पावलं त्या ठिकाणी उचलले. त्या ठिकाणचे वृत्तपत्राचे खर्च आम्ही बंद केले, त्या ठिकाणचं चहा पान बंद केलं. संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये त्या ठिकाणी ड्रायफ्रूट, चिवडा, अमुक डमुक हे सगळं येत होतं.
ते पूर्णतः आम्ही नाश्ता बंद केला असं का? आणि त्यामुळं अवांतर खर्च बंद करून त्या ठिकाणी त्या अवांतर खर्चाची बचत करून त्यातून आपल्याला शेतकऱ्याला मदत करता येईल का, ती मदत सुद्धा आम्ही केली की 30 शेतकऱ्यांच्या पाल्यांना आम्ही त्या ठिकाणी मोफत अर्ध्या किमतीमध्ये टॅबलेट दिली, अच्छा. ज्याला की अत्याधुनिक पद्धतीने त्याला अभ्यास त्या ठिकाणी करता आला पाहिजे. आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजना जर आपल्याला त्या ठिकाणी राबवायच्या असतील तर निश्चितपणानं सहकार हे बळकट झालं पाहिजे. आणि बळकट होऊन एक गोष्ट आहे की जे नारायण वानखेडे हे भाऊसाहेब असतील किंवा जेठमल यांनी नीव ठेवली अशी करण्याच्या हिशोबाने आपण बघितलं तर 10,000 15,000 20,000 रुपये स्क्वेअर फूट असणारी जागा, घरातल्या प्रायव्हेट असलेली जागा ही कृषी उत्पन्नाच्या ही स्वर्गीय भाऊसाहेब आपला प्रेसच्या मालकीची आहे, खरेदी विक्रीच्या मालकीची आहे. परंतु योग्य नियोजनाच्या अभावी त्या ठिकाणी या संस्था पाहिजे त्या प्रमाणामध्ये प्रगती करू शकल्या नाही. परंतु मी आपल्याला या ठिकाणी दाव्यानं सांगतो की आज उमरखेड तालुक्यातल्या 3ही सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, स्वर्गीय भाऊसाहेब माने आपला प्रेस आणि खरेदी विक्री संघ, या 3ही संस्था अतिशय आर्थिक मजबूत स्थितीमध्ये त्या आल्या आहे. आम्ही झिरो त्या ठिकाणी अवलंबलेला आहे आणि कुठली गोष्ट ठिकाणी महत्वाचे त्या दृष्टीने प्रयत्न आहे. समजा की भाऊसाहेब प्रेसिंग आज आम्ही खूप त्या ठिकाणी त्या सुद्धा त्या ठिकाणी दुकानदारांना ग्राहकांना विश्वासात घेऊन त्याचं पुनर्जीवता येईल, ते कॉम्प्लेक्स आपल्याला नव्यानं कसं बांधता येईल, पर्यायी जागा त्या दुकानदारांना देऊन त्या ठिकाणी सुद्धा नव्या लुकमध्ये ते कॉम्प्लेक्स आपल्याला कसं निर्माण करता येईल असा आमचा प्रयत्न आहे. खरेदी विक्री संघाचा आता जे होऊ घातलेलं कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये सुद्धा आपण सगळ्या अत्याधुनिक सुविधा त्या ठिकाणी घेतल्या आहे. त्याच्यामध्ये लिफ्ट असेल किंवा इतर सगळ्या, म्हणजे उद्या सेकंड फ्लोअरवर, थर्ड फ्लोअरवर एखाद्याला रेस्टॉरंट टाकायचं आहे, एखाद्याला त्या ठिकाणी दवाखाना टाकायचा आहे, पेशंट आहे, इमर्जन्सी पेशंट आहे, त्या पेशंटला लिफ्टमध्ये जर न्यायचं असेल तर अशा सगळ्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी असल्या पाहिजे. टॉयलेट बाथरूम त्या ठिकाणी अद्ययावत असल्या पाहिजे. अशा पद्धतीचं कॉम्प्लेक्स आपण त्या ठिकाणी निर्माण करत आहोत आणि त्यामुळं व्यापाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या फॅसिलिटीज दिल्यामुळं एक व्यवसाय त्या ठिकाणी आपला उभा कर आणि त्यांना सुद्धा समजून एक संस्था सुद्धा आपल्याला एक पद्धती पण जर अति कसरीनं काम करून आमच्या सगळ्या संचालकाला मी काही आभार त्यांना करतो की सगळ्यामध्ये सहकार्य आम्हाला काही लाभत आहे. जी काही चितंगराव कदम सरांनी तक्रार केली होती मुळामध्ये ती सुद्धा गैरसमजातून तक्रार केली होती. आज आपण बांधकाम करत असताना कुठचंही बांधकाम, आता माझ्या स्वतःच्या घराचं बांधकाम या ठिकाणी चालू आहे, परंतु त्या स्वतःच्या घराच्या बांधकामाला जीएसटी किंवा इतर सगळ्या गोष्टी लागत नाही. ते बांधकाम सुद्धा मी त्या ठिकाणी 1200 रुपये प्रति वर्ग फूट प्रमाणात दिलं आहे आणि जिनिंग प्रेसिंगनं जे बांधकाम त्या ठिकाणी दिलेलं आहे ते 1400 रुपये प्रति वर्ग फूट प्रमाणात त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी या त्या कॉन्ट्रॅक्टरकडे त्या ठिकाणी आहे आणि जे इस्टिमेट सरकारी इस्टिमेट आहे त्या इस्टिमेट दरापेक्षा साधारणतः 14.5% कमी दरानं त्या ठिकाणी आम्ही काम दिलेलं आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीची कुठचीही गोष्ट त्याच्यामध्ये नाही आहे. केवळ काही गैरसमजातून त्यांनी तशा पद्धतीची तक्रार केली होती, परंतु डीडीआरनी जे स्थगिती त्याला दिली होती बांधकामाला ती स्थगिती सुद्धा त्या ठिकाणी उठवलेली आहे आणि त्यामुळं त्या 14 दुकानाचं बांधकाम सुद्धा व्यवस्थितपणे पूर्ण करून त्याच्या हराशीच्या माध्यमातून सुद्धा त्या संस्थेला भरभराटी येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की तुमच्या कार्यकाळामध्ये जे आता तुमच्या ताब्यात जे संस्था आहेत भारतीय जनता पक्षाच्या, त्या म्हणजे जे डबकाईत आल्या होत्या त्या आता सक्षम झालेल्या आहेत असं तुमचं म्हणणं आहे? असं माझं म्हणणं नाही आहे. ऑन रेकॉर्ड आपण ते तपासून घ्या. या ठिकाणी जिनिंग प्रेसिंग ज्या वर्षी निवडणूक झाली, ज्या वर्षी आमच्या ताब्यात आली त्यावेळी जिनिंग प्रेसिंगची स्थिती काय होती, आज काय स्थिती आहे, खरेदी विक्री संघ आमच्याकडे ज्या दिवशी आला त्या दिवशी मी आपल्याला बाय प्रूफ रेकॉर्ड दाखवू शकतो की आजची स्थिती, फायनान्शियल स्थिती आज किती, आज आमच्याकडे किती शिल्लक आहे आणि त्यावेळी किती शिल्लक होती. यावरूनच आपल्या लक्षात येईल की आम्ही त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे काम करून आमचं सगळं संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव असं सगळं संचालक मंडळ त्या ठिकाणी प्रामाणिकतेनं काम करून या संस्थेला पुनर्जीवित करण्यासाठी मोठं योगदान आमच्या सगळ्या संचालक मंडळाचं त्या ठिकाणी आहे, आमच्या सगळ्या टीमचं आहे आणि त्यामुळं हे काय आमच्या एकट्याचं वर्क नाही, आमच्या सगळ्या टीमचं वर्क आहे आणि सगळी टीम त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं या सगळ्या गोष्टीला मदत करण्यात असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी हे पूर्णत्वास नेऊ शकतो. तर हे होते भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या संस्था त्यांच्या पक्षाकडे आलेल्या आहेत त्या संस्थेला सध्या भरभराटीचे दिवस आलेले आहेत आणि
त्या सक्षम झालेल्या आहेत आणि विकासाकडे त्यांची वाटचाल मोठ्या प्रमाणात सुरू आहे असते तर त्यांचं म्हणणं आहे. तर आपण त्यांची आता मुलाखत घेतलेली आहे. आता भविष्यामध्ये ते 4 ते 5 मजली ना 5 मजली 5 मजली आणि म्हणजे त्या बिल्डिंगकडे आपल्याला बघितल्याच्या नंतर ती बिल्डिंग पूर्णत्वास गेल्याच्या नंतर ती एखाद्या मेट्रो सिटी नागपूर मुंबई हैदराबाद सारख्या शहरामध्ये आपण आहो की काय असा भास होईल. इतकी सुंदर बिल्डिंग आपण त्या ठिकाणी ती निर्मित करत आहोत. इतकी निर्माण करून संस्थेला त्यांनी भरभराटीचे दिवस आलेले तर संस्थेकडे 4 ते 5 कोटी रुपये आजच्या घडीला शिल्लक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. जमलं की नाही हो थोडं